ते आम्ही म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे मतदार आहेत ते सुद्धा आमच्या उमेदवाराच्या मतदान करणार आहेत, त्याचे सुद्धा आमच्या संपर्कात आहेत. नाही, भारतीय जनता पार्टीचा कधी पैशाने माणूस फुटलेला तुम्हाला ऐकायला मिळालाय का? विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आता महायुतीकडनं परभणी हिंगोली विधान परिषदेची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाला भेटल्यानंतर आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कळमनुरी विधानसभाचे माजी आमदार गजानरावजी घुगे दादा आहेत. यांच्याकडनं आपण या सगळ्या विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आता तुमच्या माहितीकडनं शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक चेहरा या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेला आहे. कशा पद्धतीचं त्यांच्याकडे कौल राहील? बघा, महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आमच्याकडे ते दिलेले आहेत. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांचे उमेदवार म्हणून ते दिलेले आहेत. ते आम्ही ते युतीचे उमेदवार आहेत. आम्ही ते युतीचे उमेदवार म्हणजे त्याच्याकडे बघतोय आणि त्याच्याकरता निवडण्यासाठी आम्ही प्रयत्न पूर्ण करणार आहोत. हिंगोली जिल्ह्यात आमच्या जे मतदार आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे, निश्चित येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीमागे 100% राहील. नाही, नक्कीच बरोबर आहे. पण परभणीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणतात की महायुतीचे घटक पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढलेले आहेत, तर त्याचा फायदा आम्हाला होईल. आणि आता ही निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत, जे स्थानिकचे सदस्य आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य आहेत, ते त्याचा फायदा आम्हाला होईल एकमेकांच्या विरुद्ध लढल्यामुळे. ते आम्ही म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे मतदार आहेत ते सुद्धा आमच्या उमेदवाराच्या मतदान करणार आहेत, त्याचे सुद्धा आमच्या संपर्कात आहेत. म्हणणं हा विषय बरं, उमेदवार कोणता म्हणेल किंवा मतदान भेटत नाही म्हणून प्रत्येक उमेदवार सांगणार आमची ह्या संपर्कात आहे, तो संपर्कात आहे. जो 100% डिपॉझिट जप्त होणारच मग उमेदवार सुद्धा मग तो निवडून येत असतो, त्याची ती भूमिका असते. पण आमच्या युतीचा उमेदवार जो आमच्या पक्षाने दिलेला आहे, ती जागा जोपर्यंत जागा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, राष्ट्रवादी प्रयत्न केले, शिवसेने प्रयत्न केले, ती जागा शिवसेने सुटली आणि शिवसेनेचा उमेदवार निवडण्याकरता पक्षाने आम्हाला आदेश दिलेला आहे. आम्ही युतीचा त्या ठिकाणी धर्म पाळू आणि उद्या 12 वाजता आम्ही मिटिंग लावलेली आहे. उद्या आमच्या युतीचे उमेदवार या ठिकाणी आमच्या हिंगोलीत आलेत. आमचे आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांच्या घरी आम्ही या ठिकाणी मिटिंग घेऊन आमच्या उमेदवाराची भेट घालून देणार आहेत आम्ही उद्या. नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल. परंतु ही सगळी निवडणुकीमध्ये पैशाचा भंगार झाला तर आपल्याला याचा फटका बसेल का? नाही, भारतीय जनता पार्टीचा कधी पैशाने माणूस फुटलेला तुम्हाला ऐकायला मिळालाय का? जो भारतीय जनता पार्टीचा आम्हाला आदेश म्हणून पक्षाकडून येतो, त्याची तंतोतंत भारतीय जनता पार्टीचा सदस्य शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी उचित धर्म पाळतो. आम्ही सांगा लोकसभेत पाळला, विधानसभेत पाळला आणि त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये सुद्धा पाळणार आहेत. नक्कीच माहितीचा धर्म पाळण्याचं भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार गजाननराव घुगे दादा सांगतात. म्हणून आमचा कुठल्याही प्रकारे आमच्या माहितीमध्ये संभ्रम नाहीये. अशाच नवनवीन अपडेट बघण्याकरिता पाहत राहा चौथा स्तंभ हिंगोली.